नमस्कार. MHA-MTBच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर मी वेदश्री दवणे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. रंगभूमीचं बोट पकडून नावारूपाला आलेले, आपल्या घराघरात पोहोचलेले युवा कलाकार श्रेयस राजे, पृथ्वीक प्रताप आणि अनिशा सबनीस आज आपल्याशी संवाद साधतात. तर चला त्यांच्याशी गप्पा मारूयात. तुम्हा तिघांचं MHA-MTBच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती खूप मनापासून स्वागत. मला पहिला प्रश्न विचारायचा तुम्हाला की तुम्ही तिघही वेगवेगळ्या एकांकिका करून, वेगवेगळे प्रयोग करून नाट्य क्षेत्रात किंवा कला क्षेत्रामध्ये आता आलेला आहात. तर एक युवा कलाकार म्हणून नाटकामध्ये वेगळे प्रयोग व्हावे असं तुम्हाला वाटतं का? म्हणजे की प्रेक्षकांना काय आवडतं त्यापेक्षा काय आवडायला पाहिजे असं दाखवावं असं आपल्याला वाटतं का? डेफिनेटली व्हायला पाहिजे, कारण एकांकिका म्हणून जेव्हा आम्ही ते करत असतो किंवा करत होतो तेव्हा प्रोफेशनल ॲस्पेक्टपेक्षा पण हौस म्हणून आम्ही ते जास्त करायचो. किंवा आम्हाला काय मांडायचं आहे, आम्हाला काय जाणवतं आहे, आम्हाला काय करावंसं वाटतंय हे जास्त आम्ही मांडायचा प्रयत्न करायचो. वेराज हे लोकांना आवडेल का किंवा हे विकलं जाईल का हा प्रश्न आमच्या मनात नसायचा. आता हे जेव्हा बिझनेस लेवलला येतं तेव्हा मग काही क्रायटेरियाज बदलतात की मग ओळखीचे चेहरे लागतात, काही असे विषय लागतात जे खपतील, जे विकले जातील. पण माझं असं म्हणणं आहे की प्रयोग व्हायलाच पाहिजेत आणि म्हणूनच त्याला प्रयोग असं म्हणतो आपण. नाटकाचे प्रयोग म्हणूनच म्हटलं जातं. सो आणि ते होत आहेत असं नाहीये की होतच नाहीये. फक्त माझं असं म्हणणं आहे की जे प्रयोग होत आहेत ते लोकांपर्यंत तेवढ्या ताकदीने पोचत नाही. त्याचं मार्केटिंग कुठेतरी कमी पडतं किंवा मग बऱ्याचदा असं होतं की लोकांना ओळखीच्या चेहऱ्यांना घेऊनच नाटकं बघायची सवय झालेली असते. त्यामुळे काहीतरी कुठेतरी 4-5 तरुण पोरं खटपट करतायत ते पटकन लोकांना कळत नाही. आत्ता या गेल्या काही वर्षातला माझ्या आठवणीतला प्रयोग मी असं म्हणेन की घरोघरी जाऊन नाटक करणं. तर त्यात माझे मित्र आहेत 2. कल्पेश समय म्हणून एक मित्र आहे आणि विनायक कोळवणकर म्हणून एक मित्र आहे. त्यांनी ही संकल्पना डेव्हलप केली की घरात जाऊन नाटक करायचं. सो ते अर्थात आता प्रोसेनियम ब्रेक होतं, प्रिमाइस ब्रेक होतं, पण नाटक जिवंत राहतं, नाटक सुरू राहतं. आणि घरात येऊन का नाटक करायचं, तर ज्यांना कोणाला नाट्यगृहात जाऊन नाटक बघणं शक्य नाही, म्हणजे थोडक्यात 70च्या पुढची माणसं असतील किंवा जे अंथरुणाला खिळलेली माणसं आहेत पण त्यांना इच्छा आहे नाटक बघायची, ते काय असतं ते अनुभवायचे, त्यांच्यासाठी आपण नाटक त्यांच्या घरी घेऊन जाऊया आणि मग ते नाटक प्रत्येकाच्या घरानुसार बदलत जातं. सो त्याला एक पर्टिक्युलर सेट नसतो, त्याला एक पर्टिक्युलर जागा नसते. सो हे प्रयोग आहेत आणि ते होत आहेत, फक्त हे पोचत नाही. सो मला वाटतं हे पोचले पाहिजे. नक्कीच. मग अशा ह्याच्यामध्ये आता सध्या आपण नटसम्राट किंवा अशी जी अनेक अभिजात नाटकं म्हणतो ती आपण पाहत आलो किंवा ऐकत आलो त्याच्याबद्दल खूप. तर कुठेतरी आता ह्या गेल्या काही वर्षांच्या काळामध्ये की अभिजात नाटक मागे पडलंय असं वाटतं का? अभिजात नाटक मागे पडलंय का किंवा एखादी कलाकृती खरंच अभिजात आहे तर आपण त्याला तितका वाव देतो का किंवा त्याचं तितकं कौतुक करतो का? एक तरुण पिढी म्हणून तुम्ही अभिजात नाटकांना रिस्पेक्ट करत नाही का? असे बरेच प्रश्न आपोआप आपसूक उभे राहतात. पण ते का उभे राहतात? कारण आपण हा विचार नाही करत की नाटक हे प्रत्येक जनरेशननुसार बदलत गेलं. कोणीतरी म्हणजे आमचं थिएटर सगळ्यांचं ना ओपन थिएटर आहे, म्हणजे फॉर दॅट मॅटर आमचं स्कूलिंग ओपन स्कूलिंग. आम्हाला कुणीतरी एक शिक्षक आला आणि कुणीतरी एकानेच शिकवलं असं नाही झालं. श्रेयस अनिशाला मी कॉलेजपासून होतो, आम्ही सगळेच एकमेकांना, की श्रेयस कधी कुठल्या तरी वेगळ्या डिरेक्टरच्या अंडर कधीतरी काम करतोय, सॅबी कोणातरी वेगळ्या डिरेक्टरच्या अंडर काम करते, मी कोणातरी वेगळ्या डिरेक्टरच्या अंडर काम करतो. असे खूप डिरेक्टर्स आले, त्यांनी खूप वेगवेगळ्या कलाकृती सांगितल्या. काही जणांच्या कलाकृती ह्या अभिजात कलाकृतींच्या जवळ जाणाऱ्या होत्या, काही जणांच्या उथळ होत्या. पण याचा अर्थ असं नाही की त्या कलाकृती नाही. बरोबर. आपण नेहमी असं म्हणतो की अशा अभिजात कलाकृती आता बनत नाहीत आणि होत नाहीत, पण याचा विचार कुणीच करत नाही की सगळ्यात आधी नाटक कधी झालं होतं. तर कुठल्या तरी एका आदिमानवाने कुठला तरी एक वाघ पाहिला होता आणि मग दुसऱ्या आदिमानवाला हावभाव करून सांगितले होते की मी वाघ बघितला. पहिला अभिनय त्याने तिथेच केला की नाही? बरोबर. ती कलाकृती अभिजात कशी नाही? जर पहिल्यांदा कोणीतरी कोणाला तरी मिमिक केलंय, बरोबर, ती अभिजात असू शकते ना. जर आपण असं म्हणू की ऑथेंटिक लेवलला ती अभिजात नाही,
काहीतरी उगाच काहीतरी बोलतोस तू, कोणीतरी वाघ दाखवला वगैरे, चल मान्य, हरकत. पण पुढे गेल्यानंतर काळानुरूप ती कलाकृती बदलत गेली. आधी गिमिक्सचे मीडियम वेगळे होते. म्हणजे माझा एक मित्र आहे, तुम्ही सगळे ओळखत असाल, संकेत तांडेल, त्याने एक एकांकिका केली होती. त्या एकांकिकेत सीन चेंज होण्यासाठी काही गवळणी ओढण्या घेऊन अशा विंग टू विंग क्रॉस व्हायच्या आणि एक कॅरेक्टर बदलायचं आणि वेगळं कॅरेक्टर तिथे आलेलं असायचं. इथपासून श्रेयसची एकांकिका, ओ स्टोरीज, तुझी शेवटची एकांकिका पहिली, त्याच्यात मी अगदीच पिलर्स मध्ये सुद्धा लाईट्स बघितल्या होत्या. मी युद्ध बघितलं होतं एका बंगल्यात, ते सैनिक बघितले होते, त्याचा फोटोग्राफर पाहिला होता. म्हणजे गिमिक बदलत गेले ना काळानुरूप. मग तसेच विचारसरणी सुद्धा बदलत गेली असेल. अभिजात नाटक कसं असायला हवं, ते कसं मांडायला हवं, ते आधीसारखंच असायला हवं का, हे प्रश्नच उभे नाही राहिले पाहिजे. मला एक थोडं इथे एक मुद्दा मध्ये ऍड करायचं. तू प्लीज कंटिन्यू करू. तू आता माझ्या एकांकिकेबद्दल जे म्हणाल असते, पण ती माझी एकांकिका म्हणून मी म्हणत नाही, पण त्याच्याबद्दलचा मला आलेला अनुभव की एक तर त्याचा सेट खूप ह्यूज होता, त्याचं लाइटिंग खूप ह्यूज होतं. आणि ज्या वेळेला एकांकिकेच्या प्लॅटफॉर्मला ते नाटक जेव्हा सादर झालं तेव्हा लोकांचं असं झालं, अरे तुम्ही काय करताय, तुम्ही काय व्यावसायिक झालात का, ही एकांकिका स्पर्धा आहे. तर तेव्हा आमचं असं झालं, का होऊ नये. जर मुलांना कॉलेजच्याच लेवलला इतकं मोठं सुचतंय तर का सुचू नये. इथेच प्रयोग सुरू होतात ना. मग काय होतं, ही इन्सिक्युरिटी का, की अरे कॉलेजची पोरं एवढं काहीतरी मोठं करतायत. माझं म्हणणं आहे, एकांकिका स्पर्धा असं म्हणण्यापेक्षा तुम्ही स्पर्धा हा शब्द त्यातनं काढून टाका. नुसती एकांकिका किंवा त्याचा प्रयोग असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा मग तिथे काहीही होऊ शकतं. जसं पृथ्वीक म्हणाला की विंग टू विंग ओढण्या जाण्यापासून ते अजून वेगवेगळे प्रयोग येण्यापर्यंत मला वाटतं आता ब्लॅक अँड व्हाईट नाटक पण आलं. सो हे होणारच आहे, ते होतच आहे. फक्त त्याला वेळोवेळी प्रोत्साहन मिळणं खूप गरजेचं असतं. पाय खेचणारे खूप असतात, पण अरे बापरे, हे ह्यांनी एवढ्या कमी पैशात आणि एवढ्या कमी मॅनपॉवर मध्ये कसं काय उभं केलं याचं कौतुक वाटण्यापेक्षा इगो हर्ट नाही झाला पाहिजे. मला असं वाटतं बऱ्याचदा असं होतं की अरे यांनी कसं काय असं केलं, यांना करायचंय का, यांना काय सिनेमा दाखवायचा आहे का स्टेजवरती. मला वाटतं स्टेजवर सुद्धा सिनेमा दिसू शकतो, तसा प्रयोग झाला पाहिजे. मला पण यावर म्हणजे मी पण यात ऍड करते. म्हणजे नुकतंच म्हणजे मी अविनाश नारकरांसोबत काम करते, तर आमचं आत्ताच बोलणं झालं यावरच की नाटकामध्ये आता खूप इतके प्रयोग होत आहेत की म्हणजे खरंच म्हणजे सिनेमा बघितल्याचाच फील येतो. तर आमचं असं डिस्कशन झालं होतं की स्पर्धा न राहता ते फक्त प्रयोग झाले पाहिजेत. कारण स्पर्धा झाली की माणूस मग फक्त स्पर्धेपुरतंच काम करतो, मग तो तेवढाच लिमिटेड राहतो. त्यापेक्षा स्वतःच्या ग्रोथसाठी म्हणून जे आपण एकांकिका जो बेस आपण जो म्हणतो की जो कलाकारांचा बेस एकांकिकापासून सुरू होतो, तर त्या एकांकिकेत स्वतःची ग्रोथ म्हणून लोकांनी यावं आणि त्यामध्ये स्वतः नवीन नवीन प्रयोग करावेत, जे की स्पर्धा म्हणून बघू नये. बरोबर. आणि पुन्हा मुद्द्यावर येईन की अभिजात नाटक कसं असायला हवं किंवा त्याला किती आदर करायला हवा, की ते पुढे कसं चाललं. तर माझं असं म्हणणं आहे, मी पुन्हा तोच मुद्दा मांडेन की काळानुरूप जसं नाटक बदलत गेलं, पिढ्या बदलत गेल्या. आज माझ्या घरात लहान मुलं आहेत, ती लहान मुलं मला म्हणतात की काका नेटफ्लिक्सला किंवा काका ॲमेझॉन प्राईमला. मी नावं घेतो, प्रॉब्ली ती घ्यायची नसतील इथे तर आहे, सॉरी. पण जेव्हा कुणीतरी इंटरनॅशनल काम मला दाखवतं किंवा माझ्या मातीबाहेरचं काम मला दाखवतं, त्यावेळेस आपसूक मला कौतुक वाटतं आणि अप्रूप वाटतं की अरे हे असं झालं. म्हणजे फॉर दॅट मॅटर 2001 किंवा 2000 साली आलेला गॉडझिला अजूनही मला तितका खरा वाटतो, कारण तेव्हा त्यांनी तसं काम केलंय. आणि मग मी माझ्या इंडियन फिल्म्सबद्दल हा विचार करायला लागतो की अरे हे तेव्हा का नव्हतं. फिल्म्सचं यासाठी उदाहरण दिलं कारण मला असं वाटतं की फिल्म्स हा नाटकाचाच एक भाग आहे. नाटकाची एखादी कॉन्सेप्ट आपण बघतो, एखादं नाटक बघतो आणि मग कुणा तरी डिरेक्टरला असंही वाटतं अरे याचा सिनेमा होऊ शकतो. जे श्रेयसने सांगितलं की एखाद्या एकांकिकेत मी सिनेमा बघतो म्हणजे मी काय करतो, तर मी माझी कलाकृती थोडी अपग्रेड करतो. आणि आय डोंट थिंक अपग्रेड होणं हा प्रॉब्लेम आहे. अभिजात कलाकृती कशा असायला हव्यात, तर त्या अशा असायला हव्यात ज्या प्रत्येक पिढीला त्यांच्या वाटल्या पाहिजेत, आपल्याशा वाटल्या पाहिजेत. आणि पुढे जाताना मागच्या पिढीला त्या कलाकृती पुढच्या पिढीला देताना असं वाटलं पाहिजे की हां मी ना 1 पैसा जरा कमीच काम करतो म्हणजे हे अपग्रेड करतो. सो मगच ती प्रत्येक कलाकृती अभिजात होत राहणार आहे, जर ती प्रत्येक पिढीगणिक अपग्रेड होत गेली तर. बरोबर. मगाशी आत्ता तू मुद्दा काढलास एकांकिकांचा आणि तरुण मुलांचा की जे प्रयोग करतात. हा की आता आपण वेगवेगळ्या एकांकिका बघतो, खूप उत्साह त्यांचा असतो त्याच्यामध्ये, परंतु नंतर कॉलेजात एक कॉम्पिटिशन झाल्यानंतर त्यांचा तो उत्साह राहत नाही.
कुठेतरी नाटकाकडे वळण्याचा किंवा अभिनयाकडे वळण्याचा, मुळात स्टेजकडे वळण्याचा त्यांचा जो उत्साह असतो तो कमी होतो. तर ह्याला कारण काय असावं किंवा का असं होतं? मला पर्सनली असं वाटतं 50 लोक जर थिएटर करायला म्हणून एकांकिकेच्या ग्रुपमध्ये येत असतील तर मला असं वाटतं त्यातल्या 5 लोकांनाच खूप खरं आणि मनापासून ते करायचं असतं. बरेचसे लोक हा ट्रेंड आहे म्हणून म्हणा किंवा अरे हा जातोय म्हणून मी पण जाऊन बरोबर. अशा इम्प्रेशन मध्ये बरीच मुलं जातात. म्हणजे आम्ही जेव्हा एकांकिका करायचो तेव्हा 200-250 मुलं अचानक एके दिवशी यायची, कारण आम्ही अख्ख्या कॉलेजमध्ये नोटीस फिरवायचो. तर त्यानंतर अचानक 100-250 पोरं, आणि आम्हाला असं व्हायचं क्या बात आहे, म्हणजे नाटक इथून पुढे आता ह्या 250 पोरांना पोरं चालवणार आहे. पण हळूहळू 250तली मग 200 राहायची, मग 150 राहायची, मग 80 राहायची, मग 50 राहायची, मग 40, मग 20, मग त्यातली 10च मुलं काहीतरी पक्क करायची. तर माझं असं म्हणणं आहे की त्यांचा उत्साह कमी नाही होत, त्यांना कळतं की आपल्याला हे करायचं नाही. आम्हाला हे मला वाटतं लहानपणापासून याची खाजच होती म्हणा, किंवा आम्हाला हेच करायचं होतं म्हणा, म्हणून आम्ही टिकलो आणि आम्ही तेच केलं. पण कदाचित मला असं कुठली तरी एक वेगळी करिअर ऑपॉर्च्युनिटी मिळाली असती की नाही रे हे काय, ह्याच्यात काय, इथे पैसा आहे, आपण हे करूया, तर कदाचित मी पण गेलो असतो. पण तो गोलच नव्हता, तो फोकसच नव्हता. आमचा फोकसच काहीतरी वेगळा होता, त्यामुळे आम्ही तिथे टिकलो. म्हणजे जळू असतं ना, जळू ते चिकटून राहतं, तसं नाटक आम्हाला चिकटून राहिलं आणि आम्ही नाटकाला चिकटून राहिलो. त्यामुळे आम्ही ते करत राहिलो आणि अजूनही करू. व्हॉट आय फील इज, जे तू म्हणालीस ना की मुलं कमी होत जातात, परत येत नाही. 5 ते 3 वर्ष असतात. म्हणजे 11वीला आलेली 5 वर्ष आणि 13वीला आलेली 3 वर्ष. या 5 वर्षात किंवा 3 वर्षात त्यांना माहिती असतं की आपल्याला एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीजचे 10 मार्क्स मिळणार आहेत. त्यामुळे 200 मधली 180 मुलं ही चल ना 20 मार्क एक्स्ट्रा मिळणार आहेत, पास होऊ म्हणून आलेली असतात. त्यामुळे ग्रॅज्युएशन झालं की त्या मार्क्सची किंमत राहत नाही, ती निघून जात. आणि 20 मुलं गर्लफ्रेंड जाते म्हणून की ती तिकडे जरा बरोबर वेळ घालत मी तिला मदत म्हणून जातो. आता जे लॉकडाऊन साधारण झालं तेव्हा शाळा, ऑफिस किंवा ह्या सगळ्या गोष्टी ऑनलाईन झाल्या, त्याच्याबरोबर नाटक सुद्धा ऑनलाईन झालं. तर मग आता जर समजा नाटकाला OTT प्लॅटफॉर्म मिळाला तर काय बदल होईल, किंवा नाटकाला OTT प्लॅटफॉर्म मिळावा का, तुम्हाला काय वाटतं? म्हणजे मला असं वाटतं की जे मी तर लहानपणापासून नाटक म्हणून जे बघत आले, की जे लहानपणी बाबा आई बाबा आम्हाला थिएटरमध्ये घेऊन जायचे की नाटक लागले बघूयात वगैरे, जो फील आम्ही घेतलाय नाटक म्हणून, आणि नाटक जसं म्हणजे काय म्हणू उदयाला जसं आलं की समोर बसून प्रेक्षक बघायचे, तर ते तो जे नाटकाचं जे मूळ आहे तर ते मला असं वाटतं की ते थिएटरमध्येच राहावं. आणि आता असं म्हणाले की घरोघरी जाऊन प्रयोग, ते तसं तो लाईव्ह फीलच हवा नाटकाचा, तो स्क्रीनवरती नाही आपण घेऊ शकत. कारण मी बघितलंय म्हणजे खूप जुनी नाटकं आहेत जी शूट केल्यामुळे आम्ही बघू शकलो, पण तरी मला ते बघताना असं झालंय की मला ते लाईव्ह बघायचं आहे, मला ते तिथे जाऊन बघायचं आहे. तर मला असं खूप वाटतं की OTT प्लॅटफॉर्म नाही मिळाला तरी चालेल. ज्यांना खरोखरच नाटकाबद्दल आहे प्रेम आणि ज्यांना नाटक करावंसं वाटतं ते खरोखर नाटक बघायला येणार आणि ते कलाकार सुद्धा नाटक करणार. माझं थोडं वेगळं मत आहे. तुझं सॅबी जे म्हणाले ते खूप खरं आहे. नाटकाची गंमतच ही आहे की आपल्या समोर 500 लोक बसली आहेत प्रयोग आणि आपण प्रत्येक वेळी वेगळा होतो, आपण नाही सांगू शकत. पण मी यासाठी अपोज केलं या गोष्टीसाठी. मला असं वाटतं की नाटक OTTवर यावं. याच्या मागचं कारण हे की नाटकाचे ना जास्तीत जास्त 500 प्रयोग होतात. ते पण कोणाचे, ज्यांच्या काय म्हणतात त्यांचे प्रोडक्शन्स जे असतात, जे स्ट्रॉंग उभे असतात त्यांच्यासोबत, जे नावाजलेले आहेत, ज्यांना माहिती आहे की थिएटरच्या तारखा आपल्याला मिळणार आहेत, मॅनेजर आपल्याला करून देणार आहेत, ज्यांना हे माहिती असतं त्यांचे. बाकी मी अशी 7 नाटकं केली ज्याचे फक्त 13 ते 14 प्रयोग झाले, ती कोणाला माहीतही नाही आहेत. आजही फोन आल्यानंतर विचारतात तू कधी नाटक केलंयस का? आणि आमचं असं होतं की अरे केलंय पण ते पोहोचलं नाही. माझा मुद्दा असा आहे की प्रत्येक प्रोड्युसरला किंवा प्रत्येक सूत्रधाराला हे माहीत असतं की आपलं नाटक किती प्रयोगानंतर थांबणार आहे. इनफॅक्ट कलाकारांना सुद्धा माहिती असतं की हां हे इतक्या प्रयोगांचं नाटक आहे, याचे 100 होतील, 200 होतील, 15 गुंडाळू रे, असं सगळ्यांना माहिती असतं. माझा मुद्दा हा आहे OTT कधी मिळायला हवा, तर जेव्हा तुम्हाला माहिती आहे ना की हा तुमचा शेवटचा प्रयोग असणार आहे,
तोपर्यंत तुम्ही नाटक लोकांपर्यंत पोहोचवा लाईव्हच थिएटरमध्येच. पण जेव्हा तुम्हाला कळेल की ह्याच्या पुढे हे नाटक चालणार नाही किंवा हे बंद होणार आहे, तेव्हा ते शूट करा. आणि जे सिनेमे करतात ना की आम्ही आधी थिएटरला रिलीज करतो आणि मग आता OTTला विकतो, तसं तुम्ही ते OTTला विका आणि त्याच्यातून काही शेअर्स जे हे कलाकार आहेत जे फक्त नाटकावर जगतात त्यांना द्या. म्हणून नाटक OTTकडे जायला हवं असं मला खूप प्रामाणिकपणे वाटतं. बरोबर. मला असं वाटतं OTT असलं काय नसलं काय तरी थिएटर्सवर त्याचा काही परिणाम व्हावा किंवा होईल असं मला वाटत नाही, टू बी व्हेरी ऑनेस्ट. कारण OTT हा असा प्लॅटफॉर्म आहे जिथे डॉक्युमेंटेशन करून ठेवलं जाईल त्या गोष्टींचं. म्हणजे आज मी लहानपणी जी न बघितलेली नाटकं आहेत ती मला यूट्यूबला जर अवेलेबल आहेत तर मला ती नक्कीच आवडतील बघायला. बरं, त्याची ट्रीटमेंट कॅमेराने झालेली आहे, थिएट्रिकल ट्रीटमेंट नाही आहे, हे मी समजून घेऊ शकतो. पण त्यात जे टेक्स्ट आहे, नाटकात जे सांगितलेलं आहे, ते मला जर पुन्हा लाईव्ह कुठे बघायला मिळणार नसेल, अभिवाचनं होतात पण त्याचीही संख्या मला वाटतं 10 पैकी 2 असंच असतं. सो ते जर मला कुठे ऐकायला मिळणार नसेल, बघायला मिळणार नसेल, तर वाय नॉट मी ते OTTवर बघावं. सो माझं म्हणणं आहे की नवीन असो, जुनी असो, कुठलीही नाटकं असो, माझं म्हणणं आहे डॉक्युमेंटेशन असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे अरुण नलावडेंबरोबर मी एक सिरियल करायचो, भेटी लागी जीवा नावाची. त्या दरम्यान अरुण काका सेन्सॉरचे अध्यक्ष होते नाट्य मंडळाचे. सो त्यांनी मला सांगितलं की खूप साऱ्या स्क्रिप्ट पडलेल्या आहेत सेन्सॉरच्या ऑफिसमध्ये. आता आम्ही त्याचा एक असा प्रकार करतोय की त्या सगळ्या आम्ही डिजिटलाइज करणार आहोत, त्या सगळ्या टाईप करून घेणार आहोत आणि त्या आम्ही आमच्या वेबसाईटवर अपलोड करणार आहोत. म्हणजे ज्याला कोणाला ती स्क्रिप्ट हवी असेल तो ती तिथनं वेबसाईटवरनं काढू शकतो. टेक्नॉलॉजीचा वापर केला पण गोष्ट ती आहेच ना, त्याचा गाभा राहिलाच. कारण मोटिव्ह आहे की त्या स्क्रिप्ट कुठे जायला नको. तसंच OTTने जर हा मोटिव्ह साध्य होत असेल, नाटक जिवंत राहत असेल, तर मला वाटतं कुठलंही माध्यम त्याच्यासाठी गरजेचं आहे आणि ते व्हायलाच पाहिजे. आणि पुढे जसं पृथ्वीक म्हणाला की मग त्याचा बिझनेस, मग ते विकलं जाणं, मग त्याचे शेअर्स वगैरे हे सगळं जर होत असेल तर का करू नये. आणि मला वाटतं की OTTवर नाटक बघितलं किंवा OTTवर सिनेमा बघितला तरी थिएटरला मी जातोच सिनेमा आणि नाटक बघायला. कारण शेवटी जो इम्पॅक्ट आहे तो मला खुणावतच असतो, मला तो बघायचाच असतो. त्यामुळे OTTवर मी बघेन एखादं असं नाटक जे माझ्या बघण्यात नाहीये, वाचनात नाहीये आणि मला कोणी सांगितलं नाहीये, मला कोणी दाखवलं नाहीये, पण अरे असं नाटक होऊन गेलंय हे सांगणं खूप महत्वाचं आहे. आणि OTT ते काम करेल असं मला वाटतं. ह्याच्याच बरोबर नाटकांबरोबर सगळ्यात महत्त्वाचा थिएटरचा एक फॉर्म आहे स्ट्रीट प्ले आणि स्किट. तर हे साधारणतः प्रेक्षकांना किंवा रसिकांना थिएटरचा भाग नाही आहे असं अनेकदा वाटतं. तर तू स्वतः आता सगळ्यांच्या घरोघरी स्किट्स म्हणून पोहोचतोय, तर तुला कुठेतरी ही खंत वाटते किंवा काय वाटतं तुला की जेव्हा स्किट किंवा स्ट्रीट प्ले हे थिएटरचा फॉर्म नाही मानत तू? आता हे परत प्रत्येकाच्या घेण्यावर आहे. बरोबर. की काही जण असं म्हणतात की नाही रे ही फिल्मच नाहीये, नाही रे हे नाटक असतं का, असं ते प्रत्येकाच्या घेण्यावर आहे. मुद्दा तोच आहे की आपण जे थिएटरसाठी करतो, जेव्हा आपण थिएटरसाठी किंवा फिल्मसाठी जे करत असतो तेच आपण स्किटसाठी करत असतो, तेच आपण स्ट्रीट प्लेसाठी करत असतो. इनफॅक्ट मला असं वाटतं की हा थिएटरचा भाग नाही असं कसं म्हणू शकतो आपण. जेव्हा आपण असं म्हणतो की द वर्ल्ड इज अ स्टेज, तेव्हा मग एखादा रस्ता आणि त्याच्यावरती केलेलं एखादं नाटुकली त्या रंगमंचाचा भाग कसा नाहीये, तो असायलाच हवा ना. इनफॅक्ट म्हणजे जे जुने जाणते नाटककार होते, जाणकार होते, भावे असतील, अण्णाभाऊ साठे असतील, ज्यांनी खरंच काही कलाकृती मांडल्या, त्यांचं नेहमी हेच म्हणणं होतं ना की मनोरंजन हे प्रबोधनातून व्हायला हवं, प्रबोधन हे मनोरंजनातून व्हायला हवं, असं त्यांचं नेहमी म्हणणं होतं ना. ते का म्हणणं होतं? कारण मी आत्ता इथे तुझ्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती काहीतरी एखादी कमाल गोष्ट बोललो तर त्याला 2 लाख, 3 लाख, 10 लाख प्रेक्षक बघतील, पण कोण? ज्यांच्याकडे मोबाईल किंवा लॅपटॉप अवेलेबल आहेत. इथे बाहेर उभं असलेला एखादा पाणीपुरीवाला किंवा एखादा वडापाववाला, त्याला नाटकच बघता येत नाही. तो सकाळी 7ला त्याचा धंदा सुरू करतो, रात्री 11ला बंद करतो. त्याला एखाद्या गोष्टीबद्दल ज्ञानच नाहीये, त्याला फोन वापरता येत नाहीये. तर त्याला मी कसं सांगू शकेन? तर एखादं स्ट्रीट प्ले करू किंवा एखादं स्किट करू. आय डोंट नो सॅबी आणि राजेने पथनाट्य किती केली आहेत तेव्हा, पण आय एम प्रिटी शुअर की एक तरी केलंच असणार हमखास. इनफॅक्ट आम्ही
मी आणि आमचा कीर्ती कॉलेजचा एक ग्रुप आम्ही साधारण 550 ते 600 पथनाट्य केलेली आहेत. निवडणुकांची, एड्स जनजागृती, TB जनजागृती, परत स्त्री भ्रूण हत्या अशा विषयांची. आणि कुठे कुठे केली आहेत तर कुठल्या तरी कळव्याच्या रेल्वे फाटकातून लोक जातात तिथे केली आहेत, वसईला कुठेतरी गावात केली आहेत, कल्याणला कुठे गेलो, मग कधीतरी इथून भाऊच्या धक्क्यावरून उरणला जी लॉन्च जाते त्या लॉन्च मध्ये एक नाट्य. आता ते पथनाट्य नाहीये कारण ते रस्त्यावर नाही होत, ते कुठेतरी बोटीवर होत आहे, जलनाट्य आहे ते, पण ते करणं गरजेचं आहे ना. अगदी हाच थिएटरचा फॉर्म आहे ना, की थिएटरमध्ये आपण एखादी गोष्ट का मांडतो, कारण आपल्याला असं वाटतं की लोक मनोरंजनाला खूप सिरियसली घेतात, फक्त मनोरंजन म्हणून नाही बघत, तर त्याच्यातून एक बोध घेण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून शाळेत असताना गोष्टीच्या खाली एक तात्पर्य असं लिहिलेलं असायचं ना, ती गोष्टच असायची ना, ते खरं नसायचं, पण तात्पर्य घेणं ह्या प्रेक्षकांचं काम आहे आणि ते पोहोचवणं कलाकारांचं काम आहे. त्यामुळे ज्यांना असं वाटतं की स्ट्रीट प्ले किंवा स्किट्स हे थिएटरचे भाग नाही आहेत, त्यांनी तसं मानावं. पण कलाकार म्हणून मी जेव्हा ते सादर करत राहीन तेव्हा मला नेहमी वाटत राहील की हा थिएटरचा असा भाग आहे जो जनजागृती करणार आहे आणि तो मी करत राहील. नक्कीच. आपल्या खरं तर गप्पा ह्या अशाच सुरू राहू शकतात आणि राहाव्यात ही माझी इच्छा आहे. पण एक शेवटी जाता जाता मला प्रश्न विचारायचा आहे की एक युवा कलाकार म्हणून तुम्ही नाटकाच्या भविष्याकडे कसं बघता, आणि तरुण मुलांना ज्यांना खरंच नाटकाची किंवा थिएटर ह्या गोष्टीची आवड आहे त्यांना तुम्ही काय सांगाल, की त्यांचे यूथ आयकॉन किंवा यूथ आदर्श म्हणून तुम्ही काय सांगाल? नाही पण तुम्ही आता, मी स्वतः तुमच्या एकांकिका बघून मला खूप कमाल वाटलं, तर म्हणून आज आपण आपल्या इथे गप्पा मारतोय. तर नाही, माझं एवढंच म्हणणं आहे की होत राहिलं पाहिजे. नाटक संपणार नाही मला असं वाटतं. बऱ्याचदा ही भीती बोलून दाखवली जाते की नाटक संपतंय, नाटक मरतंय. मला असं वाटतं जे लोक ते बोलतात त्यांनी काहीतरी प्रयत्न करावा आधी ते बोलण्याआधी. मला वाटतं नाटक, आता हे माझं पर्सनल मत असेल कारण मला ते खूप आवडतं, मला ते जाऊन लाईव्ह बघायला आवडतं असं असेल, पण मग ते होऊ नये, ते मरू नये, ते संपू नये आणि त्याच्यासाठी प्रयत्न आपणच करायला पाहिजे. कारण आपण उंटावरनं शेळ्या आखून काहीच होणार नाही. आता आमच्यात पण बऱ्याचदा ग्रुपमध्ये असे डिबेट व्हायचे किंवा आमच्यात चर्चा व्हायच्या की आता आपण तेवढ्या तीव्रतेने नाटकं का करत नाही, किंवा आपण तेवढ्या पोटतिडकीनं नाटकातनं का काही सांगायला जात नाही. तर आता बऱ्याचदा त्यातनं डिस्कशनमधनं असं यायचं की माझ्याकडे आता सिनेमॅटिक माध्यम आहे ते सांगायला. मला कॅमेराने नाटकात जर 2 गोष्टी ओपन होत असतील तर मला कॅमेराने 10 ओपन करता येतात. त्यामुळे मी माझं माध्यम स्विच करतो ते सांगण्यासाठी, जे अर्थात 2 वेगळी माध्यम आहेत आणि त्यांची ताकद प्रत्येकाची वेगळी वेगळी आहे. पण मला असं वाटतं की हे कधी कळतं जेव्हा तुम्ही नाटक खूप जेन्युअनली, खूप तन्मयतेने त्याचा विचार करून, आजूबाजूला काय चाललंय याचं मनन चिंतन करून जेव्हा तुम्हाला ते नाटक करायची सवय लागते, तेव्हा तुम्हाला सिनेमा बघायची सवय लागते की मी यातनं सिनेमा कसा बघू. म्हणजे ज्याने काहीच केलेलं नाहीये आयुष्यात तोही सिनेमा करतो, ज्याने नाटकं केलेलीच नसतील तेही तगडे सिनेमे करतात. माझं म्हणणं एवढंच आहे की ज्यांची सुरुवात इथनं आहे, नाटकातनं आहे, म्हणजे आपण जो वारसा लोकांचा ऐकतो, आपण वाचलेला आहे, आपण बघितलेला आहे, मला वाटतं आपल्या बॅक ऑफ द माइंड, आपल्या रूट्समध्ये ते आहे. तर आमची ही चर्चा होती की जरा येऊया ना परत एकत्र. कारण काय होतं, आपापल्या कामांमध्ये म्हणा किंवा आता जसं मी तुला म्हणालो की सिनेमॅटिक व्हिज्युअल मिळाल्यानंतर एक वेगळा चाळा लागतो डोक्याला की मला आता नाटकात हे दिसत नाहीये, मला आता हे पडद्यावर दिसतंय. फेअर इनफ, ते त्याची स्पेस आहे. पण माझं असं म्हणणं आहे की जर ही सगळी डोकी पुन्हा एकदा जर नाटकासाठी एकत्र आली आणि नाटकात काहीतरी असं क्रिएट झालं जे सिनेमात पण होऊ शकत नाही कदाचित. कारण मला डेफिनेटली असं वाटतं की शेवटी ते 3 तास 2.5 तास लोक तुम्हाला समोर अनुभवत असतात. म्हणजे पृथ्वी थिएटरला जेव्हा आपण नाटक बघायला जातो आणि नसीरभाई आपल्या समोर इथे प्रयोग करत असतात, त्याची मजा कुठल्याही सिनेमात येणार नाहीये. ते जे डायरेक्ट तुम्हाला देतात, तुमच्या अंगावर शहारा येतो, डोळ्यातनं पाणी येतं, हे सिनेमातही होतं
पण मला एक जिवंत माणूस माझ्यासमोर असं काहीतरी तयार करतोय जे मला आत्ताच मिळणार आहे, याच्यानंतर ते माझ्या आठवणीत राहणार आहे फक्त. म्हणजे स्पर्शाचा जसा अनुभव असतो, गंधाचा अनुभव असतो, तसा नाटकाचा अनुभव आहे त्याचा जो कधीच संपला नाही पाहिजे आणि तो संपणार नाही असं मला वाटतं. वा, श्रेयस जे बोललं ते खूप खरंच, खूप हो. खरं आहे. तुझे आता एक बोलता एक वाक्य म्हणालस ते मला फारच लागलं की स्पर्शाचा जसा एक अनुभव आहे, गंधाचा जसा अनुभव आहे, तसा नाटकाचा एक अनुभव आहे. पण परत मी कुठल्या तरी तरुणाईचा आदर्श म्हणून नाही बोलणार. आम्ही सगळे मित्र आहोत तरुणाईच्या. कारण आम्ही आता काही जण इंटरव्ह्यूज बघत असतील ज्यांच्या सोबत आम्ही हे काम केलंय, ज्यांच्याकडूनच आम्ही शिकलोय. म्हणजे माझ्या ज्युनियर्स कडून मी खूप गोष्टी शिकलेलो आहे, माझ्या सिनियर्सनी तर हमखास शिकवलेल्या आहेत. पण एवढंच सांगेन, कारण हा सदर म्हणजे हा जे काही हा एक सदर आहे तो स्पेसिफिकली थिएटरचा असल्यामुळे मी एवढंच सांगेन की आपण आहे ना नाटकाकडे बघतच नाही. आपला प्रॉब्लेम काय झालाय, आपण ना प्रत्येक गोष्ट कमर्शियलाइज करायला लागलो आणि प्रत्येक गोष्टीत आपण एक कॅपिटलिझम शोधतो की आता याचं कसं भांडवल करू. ठीक आहे, माझ्याकडे एक गोष्ट आहे, आपण एक शॉर्ट फिल्म करू, ₹1,00,000 पारितोषिक आहे, आपण लगेच करू. अरे आयफोन आहेत माझ्याकडे 2 शॉट करू. आणि आपण विसरून जातो की आपण एक चांगली कॉन्सेप्ट जी आपण नाटकासाठी वापरू शकतो ते आपण पटकन 1 मिनिटात संपवतो. करणं चुकीचं नाही, पण असं म्हणणं हे आहे की आत्ताची तरुणाई कोविडमध्ये खूप असं म्हणत होती की अरे नाटक मरतंय रे, आपण नाटक जगवायला हवं. मला फक्त त्यांना एक सल्ला द्यायचा आहे की नाटक कधीच मरत नव्हतं आणि ते कधीच मरणार नाही. मरणार तुम्ही आहात जर तुमच्याकडे नाटक नसेल. कारण ही कला अशी आहे ना जी खरंच अमृत आहे, कित्येक वर्ष ती टिकून आहे म्हणजे. आणि ती लोकांना जगवते. म्हणजे कुठल्या तरी प्रेक्षकाला अंथरुणाला खिळलेलं असताना कुठलं तरी एक नाटक बघून रडू येतं, हसू येतं, त्याची मुवमेंट फास्ट होते, त्याच्या हार्टबीट्स फास्ट होतात. का? कारण हे अमृत आहे. तर माझं तरुणांना एक फक्त माझ्याच वयाच्या सगळ्यांना इन्क्लुडिंग मी, मला स्वतःलाही हा सल्ला आहे की जेव्हा जेव्हा जमेल तेव्हा काही पदरचे पैसे साठवून ठेवा. काहीच नाही झालं ते एखाद्या संस्थेला एक 5,000ची मदत करा, 10,000ची मदत करा. तुम्हाला नाही जमलं तर ते नाटक कुठेतरी सादर करतील, चालवतील. तुम्हाला जर वेगळ्या कामांमध्ये गुंतवून घ्यायचं स्वतःला तर तुम्ही गुंतवा, काहीच हरकत नाही. पण त्याचबरोबर फक्त एक लक्षात ठेवा की जसं आपले घरातल्यांसाठी काही कर्तव्य असतात ना, कुटुंबासाठी काही कर्तव्य असतात, देशाचा नागरिक म्हणून काही कर्तव्य असतात, तसं ना आपल्याला कलेचंही काहीतरी देणं आहे. कारण तिने आपल्याला खूप दिलं. सो हे करूच शकतो आपण की एक ₹5 मी कमवतोय तर त्यातला ₹1 मी नाटकासाठी रुजवलाय कुठेतरी. तर तो तेवढा जर रुजवला तर मग ही जी कंप्लेंट आहे की आता काही थिएटरमध्ये लोक येत नाहीत, अरे नाटकाला ना खूप पैसे लागतात रे, एका प्रयोगाला 40,000 जातात रे, थिएटरला बुकिंग येत नाही, ह्या सगळ्या कंप्लेंट्स निघून जातील जर आपण ₹1 रुजवला. हा रुजवायचा काय? मी एका नाटकाचं नाव घेईन. मी शाहरुख मांजर सुंबेकर नावाचं एक नाटक आलं होतं महेश मांजरेकर सरांचं, सिद्धार्थ जाधव दादा त्याच्यात होता. तर त्यांनी एक प्रयोग केला होता. महेश मांजरेकर सर इंटरव्ह्यू मध्ये म्हणाले होते की लोकांना डॉल्बी सिस्टीमची सवय झाली म्हणून लोक थिएटरला जातात आणि क्या वाद आहे यार, क्या व्हॉल्यूम आहे यार, काय बॅकग्राऊंड आहे यार, असं बोलत राहतात. त्यांनी हेड ऑन दिले होते आणि इथे माईक लावला होता, जर कोणाला आठवत असेल तर, शाहरुख मांजर सुंबेकरला. कारण वरती हँगिंग माईकला आवाज पोहोचणार आणि मग तिथून लोकांपर्यंत तो कसा फाटत जाणार, काय सिस्टीम असणार, यापेक्षा एक छान मी सिस्टीम उभी करतो तुमच्या समोर नाटकासोबत. त्यांनी मागे एक हे लावलं होतं, आपलं प्रोजेक्टर लावलं होतं, त्याच्यात ट्रेनचे सीन व्हायचे. मग तुम्हाला काय हवंय नाटकात, तुम्हाला अपग्रेडेशन हवंय तर मी देतो, पण तुम्ही नाटकाला आहे. म्हणून मी मगाशी पुन्हा तुझ्या एकांकिकेचं नाव घेतो श्रेयस, कारण मला माझ्या आयुष्यात बघितलेली खूप कमाल एकांकिका आहे ती. ऑस्टोरीज असेल किंवा गिरगाव वाया दादर असेल, ह्या एकांकिका मला जे सिनेमाचं सुख आहे ना ते नाटकात देतात, अपग्रेड होतं. तर माझी तरुणांना फक्त एवढीच एक विनंती आहे की प्लीज जमेल तेवढा ₹1 तो नाटकासाठी रुजवा. आणि नाटक जगतच आहे, ते जगणारच आहे, स्वतःला जगवा नाटकाच्या माध्यमातून. एवढंच आता अगदी शेवटचं थोडंसं सिरियस झालंय खरं तर खूप. अरे नाही, पण माझं म्हणणं सेमच आहे. कारण म्हणजे मी तुमच्यापेक्षा खूपच कमी काम केलंय, पण माझं म्हणणं हेच आहे की काम म्हणजे तरुणांनी यामध्ये जर ज्यांची खरंच इच्छा आहे, ज्यांना म्हणजे यात काम करायचं, त्यांनी खरंच यावं, नाटक जगवावं. आणि तसंच जसं कलाकार प्रबोधन करतात तसं प्रबोधन करत राहावं, जेणेकरून नाटक पुढच्या पिढीपर्यंत पोहोचत राहील, प्रत्येक पिढीकडून. नक्कीच सिरियस म्हणजे आता मनाजवळचा विषय आहे, त्यामुळे सिरियस होणं गरजेचं आहे. पण आता थोडं एकदम हलकं फुलकं मला तिघांबरोबर रॅपिड फायर खेळायचंय. तर मी प्रश्न विचारेन, ही उत्तरं द्यायची आहे. ठीक आहे. आता
ज्या नाटककाराची जन्मशताब्दी पूर्ण झाली आहे, ते नाटककार. श्रेयसला माहिती पूर्ण झाली आहे आत्ता परवा. कानेटकर. बरोबर आहे. अच्छा वसंत कानेटकर. वसंत कानेटकर. पिग्मॅलियन हे कोणत्या पिग्मॅलियन वरून कोणतं मराठी नाटक अनुवादित झालंय? सॅबीला माहित असेल. सॅबीला तू माहित असेल. सांगितलंयस उत्तर. सॅबीला माहित असेल. त्याने सांगितलंय तुला. सॅबीने बऱ्याच एकपात्री अभिनय स्पर्धेत ते वापरलंही असेल. येस. मी नाही वापरलंय, पण मी बघितलंय बरंच ऑडिशन्सला बघितलेलं आहे. बघून आपण परफॉर्म करू शकतो. एवढं बघितलेलं आहे ती फुलराणी. अरे बापरे. आवडते दिग्दर्शक? आवडते दिग्दर्शक ज्यांच्याबरोबर तू काम केलंस. मी काम केलं असे. हो. हे आपण गंमत करूया ना. मी विचारू का याला हा प्रश्न? मला आता एक निवडायचंय. मंगेश कदम का चंद्रकांत कुलकर्णी? बर, निवडायचंय म्हणून हो हो. ठीक आहे. चंद्रकांत कुलकर्णी, पण नाही मंगेश दादा पण कमाल of course, of course. फक्त एक प्रश्न. मला ऍक्टर म्हणून मंगेश दादा जास्त खूप आवडतो स्टेजवर. आपण दिग्दर्शक म्हणून ऑलवेज म्हणजे मला हे जर आता असं असतं ना की तू मला हे विचारलं असतंस, मी शपथ सांगतो मी कॅमेरा मागे गेलो असतो. मी उत्तरच नसतं दिलं. मला नाही मार खायचा दोघांचाही. मग तुझ्यासाठी बरोबर. yes, yes. येस. स्किट की नाटक? ऑफकोर्स स्किट. पण त्याच्या मागचं कारण हेच आहे की नाटक आणि स्किट ह्या काही म्हणजे एकाच आईची दोन मुलं आहेत. थिएटरचाच बाज आहे हा. पण स्किट यासाठी कारण ना लोकांचे पेशन्स संपत चालले. बरोबर. सॉरी मी रॅपिड फायर आहे पण एक्सप्लेनेशन देतोय. पण लोकांचे ना लोक हल्ली काय त्यांच्याकडे एका बटनावर सगळं आहे ना. युट्यूब ओपन करतात, 8 मिनिटांचा व्हिडिओ आहे, पुढे घे असं करतात. त्यामुळे लोक 3 तास ना गोष्ट बेअर करत नाहीत हल्ली, किंवा 2 तास बेअर करत नाहीत. आणि मग त्याच्यातून येणारा एखादं संदेश वगैरे बेअर करत नाही. 10 मिनिटात दिला की लोकांना मज्जा येते. आपण पण अगदी ट्रेलर बघून पुढे बघायचं की नाही ठरवतो. एक्झॅक्ट. त्यामुळे स्किट. बरोबर आहे. तुझे आवडते सहकलाकार? हो म्हणजे हो मी आता पृथ्वी सोबत काम करते तर पृथ्वी पण पृथ्वी नाहीये इकडे. तर नाहीये कलाकार म्हणजे मी खरं सांगते मी तसं खूप कमी काम केल्यामुळे मी आता लीनाताई आणि आता अविनाश नारकर मला खूप म्हणजे आवडते कलाकार आहेत आता. ग्रेट. नक्कीच. अजून विचारू प्रश्न? प्लीज. अच्छा ठीक आहे. नटसम्राट कोणत्या इंग्रजी नाटकाचं मूळ नटसम्राट या नाटकात आहे? ये फंस गया. पृथ्वीकच दिला तो. हो ह्याचं उत्तर पृथ्वीत देऊ शकतो. तुला माहित असेल. इथं काय एक अचानक 2-3 मिलियन प्रश्न लोकांसमोर माझं विचारायला- आज्ञान जे काही दिसणार प्रश्न आहे. विच- आय टेल यू. प्रश्न विचारायला हाच हो बोललाय. तूच दे उत्तर. नटसम्राट नाही का? हा. इंग्रजी कोणतं इंग्रजी नाही. मूळ नाटक? अबे हाँ। जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. कोण? किंग लिअर या Great. नाटकावरून नटसम्राट आहे. अगदी. आता हे प्रश्न ह्या गप्पा अशाच चालू राहू शकतात खरं तर, पण कुठेतरी थांबावं लागेल. तुम्हाला तिघांना आणि सगळ्या नाट्यकर्मींना जागतिक रंगभूमी दिनाच्या MHA आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मकडून खूप खूप शुभेच्छा. आणि खरं तर पुन्हा एकदा जुन्या आठवणी ताज्या झाल्यासारख्या वाटत आहेत आणि खूप आनंद होतोय मला. तुमच्या तिघांचेही खूप आभार की तुम्ही आज इथे वेळात वेळ काढून इथे आलात, आमच्या प्रेक्षकांची गप्पा मारल्यात. सगळ्यांचे तिघांचेही खूप आभार. तुझेही खूप खूप आभार आणि MHA कडून खूप खूप आभार की आम्हाला इथे बोलण्याची संधी दिली. जागतिक रंगभूमी दिनाच्या या एका काय म्हणतो आपण जागतिक रंगभूमी दिनाचं औचित्य साधून आम्हाला बोलण्याची संधी दिली. त्यासाठी खूप खूप थँक्यू श्रेयस. आवर्जून मी एक सांगेन की इथे याच जागेवर आम्ही तालमी करायचो, वाचन करायचो नाटकाची. एकांकिकेचा उद्या प्रयोग आहे, तर आज चक्री करूया आणि भेटूया मीटिंग. तिथेच आज आम्ही इंटरव्ह्यू करतोय. सो मजा येते, मस्त वाटलं की त्याच विषयासाठी आणि त्याच कारणासाठी पुन्हा एकदा भेटलो.
आणि सगळ्या रसिक प्रेक्षकांना जागतिक रंगभूमी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि नाटक तो चलता रहे. आमचा आजचा व्हिडिओ, आमची आजची मुलाखत आपल्याला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, अभिव्यक्त व्हा आणि महा MTVच्या चॅनलला, पेजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.